पूनम. हॅलो ओमकार, एक्साइटेड? गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज सकाळची सुरुवात एकदम भारी झाली. दरवाजा उघडून बाहेर आले आणि 4 मोर बाहेरच असे होते. इतकं भारी. आणि आता पण पाठीमागे दिसत असेल सगळे घोड्यांचे टेबल, सगळे हॉर्स बघितले इथं. आणि आमची टाइम 8:30ला होती, त्यामुळे आम्ही इथं 8:30ला पोहोचलेलो आहोत. आता हे दोघं ना, ओमकार आणि त्याचा डॅडा, छान असा हॉर्स राईड करतील. मी छान छान फोटो काढेल आणि आजूबाजूचा छान निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करेन. होल्ड टाइट ओमकार. ओके. हॉर्स राईडला दोघं गेलेले आहेत आणि मी छान छान त्यांचे फोटो व्हिडिओ काढले आहेत. बघूयात आता कसे येतात ते. मे बी असे जातील ते इकडून. तर थोडा वेळ मी इथं थांबेन, वॉक करेन, तोपर्यंत ते येतील. मी खूप छान असं मॉर्निंग वॉक करून आलेले आहे आणि आजूबाजूला पक्षी वगैरे बघत आणि हे सगळं निसर्ग म्हणजे पाहत वॉकिंग करणं ना, एक डोळ्यासाठी पर्वणीच असते. आणि इतकं भारी वाटतंय ना. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं मॉर्निंग वॉक केलं असेल इतक्या सुंदर ठिकाणी. आहा, या पक्ष्यांना इतकं जवळून बघताना मला असं वाटलं की अरे, छान छान पक्षी आपण झूमध्ये जाऊन वगैरे बघत असतो नाही का, ते केजमध्ये असतात. आम्ही 1-2 वेळा तशा ठिकाणी जाऊन US असताना पाहिलेही होते. पण हे पक्षी फ्रीवाले आहेत. म्हणजे काय म्हणू मी इथं, म्हणजे कुठल्याही बंधनात नसणारे, म्हणजे एकदम आपल्या मनाला येईल तिकडं असे उडणारे वगैरे. मी ना या दोघांचे घोड्यावर बसलेले छान असे फोटो काढलेले आहेत. ओंकार जेव्हा मोठा होईल ना, हे सगळं बघून त्याला खूप छान वाटेल. माझे काही सिनेमॅटिक व्हिडिओ आणि शॉर्ट्स बघून कमेंट्स आल्या होत्या की पूनम, तुझेच फक्त व्हिडिओ काढतेस का, मुलांचे फोटो व्हिडिओ काढत नाहीस का? तर असं नाही आहे, मुलांचेही भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत. कारण लहानपणीच्या आठवणी त्या असतात आणि मोठे झाल्यानंतर ते पाहतील आणि त्यांना आनंद होईल म्हणून ह्या गोष्टी आधी आम्ही करत असतो. पण मी जास्त सोशल मीडियावर ते पोस्ट करत नाही, त्यामुळे तुमच्यापैकी काही लोकांना तसं वाटत असेल. असो, आता किती लोकांना आणि काय काय आपण एक्सप्लेन करणार नाही का. चला ओमकार, भूक लागली? ब्रेकफास्टला चाललाय आणि 9 वाजले. Guru, it was so amazing experience sitting on a horse, and it was like so unusual to sit on a horse. You know why? चला चला, ओमकारला आता भूक लागली असणार. पूर्वा, तुझा शूज आहे ना सगळ्यात भारी आहे आणि इतका छान दिसत होता कालच्या व्हिडिओमध्ये. तू आणि पप्पांचा शॉट काढला होता माहितीये का शूजचा. कोबी पराठा. Is it good? And have it. आज ब्रेकफास्ट मध्ये काय काय घेतलास तू? आज माझा ब्रेकफास्ट खूपच लाईट होता. त्या लाईट ब्रेकफास्टमध्ये काय काय होतं ते सांगतो. त्याच्यामध्ये होतं 2 स्लाइस केक की ज्याच्यात चेरी स्टडेड होते, 2 कप मिल्क, त्याच्यानंतर एक फुल ग्रीन ब्रेड, ओके, आणि फुल ग्रेन ब्रेड, त्याच्यावर हे पायनॅपलचा स्प्रेड होता,
ते स्प्रेड होतं. त्याच्यानंतर एक अनएक्सपेक्टेड मिळालेलं ऑमलेट होतं की जे मी ऑर्डर नव्हतं की मी ऑर्डर करणार होतो पण त्याने ऑर्डर प्रिपेअर्ड होतं ते होतं. त्याच्यानंतर इडली, सांबर, चटणी आणि चहा आणि स्लाइटली आय ऑल्सो लाईक सोर्स ओमकार's couple of those chocolate chip things when we are paying attention somewhere else. Yeah, so it was like so light. How about you, buddy? Okay, so my breakfast was light. I got 3 small watermelon cubes. I got a chocolate cereal. हे खा सांगते. No, I'm full. प्लीज ओमकार. Okay, let me continue. And then after that, chocolate cereal with papa. It was so slow lagging, and I figured out that his Bluetooth connection was like disabled. And Omkar's horse was like, man, it was like 5G. No, Omkar, 5G was. Horse. 10 GB. And his horse name was Samrat. चला तर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. माझा चहा राहिला आहे, पटकन चहा घेते आणि ब्रेकफास्ट इथला संपवून आम्हाला मुलांना घेऊन थोडंसं वॉक करायचं आहे. स्विमिंग पूल तिकडं पटकन चहा घेते थंड व्हायचं आहे. चल पुणे सिटी एक्चुअली मेरे सजेस्ट किया मैं कभी आपको तक राजस्थान आया नहीं तो मैं फिर रैंडमली देखने में देखा कि मुझे बहुत अच्छा लगा और हमारा आपका जो भी एक्सपीरियंस है और रिव्यू जरूर एडवांस जो टीम है उसको स्ट्रेंथ थोड़ा सा पॉजिटिव मोटिवेशन भी होता है. कमियाँ होती है तो अच्छा होता है. थैंक यू सो मच. तर 10 वाजलेले आहेत आणि आमचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि छान आम्ही या प्रॉपर्टीमध्ये वॉक करतोय. त्यांचंही असं म्हणणं होतं की इथं राहताय ना एक दिवस डेडिकेटली इथंच राहा आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा. तर पूर्ण दिवस तर आम्हाला देता आला नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आम्ही एक एक साईड फिरतोय. अशी फ्लाईटचा टाईम आहे 2:30 वाजता, त्यामुळं आम्ही 1:45च्या आसपास निघू, 1:45-1च्या मध्ये, कारण इथून ना एअरपोर्ट जवळ आहे, अर्धा तासात येतं आणि छोटं आहे, त्यामुळं जास्त वेळ लागणार नाही तिथं. त्यामुळं असं ठरवलं की 1:45च्या आसपास निघू. अगं बकुळाचं वाट आहे ग. एवढं मोठं झाड आहे. बकुळाची फुलं आहेत का? बारीक बारीक पडलेत ना खूप सारे. ऑलरेडी प्लॅन केला सागवान सिरीज आहे. हे सेमल आहे. हे सेमलचं बॅक बघ, ते डायनासोरचं बॅक असेल तसं दिसतं. 10:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी आमचा या पॅलेसचा भाग फिरून झालाय. छान छान व्हिडिओ शूट केलेले आहेत, ते ॲड करणारच आहे मी या व्हिडिओमध्ये, किंवा एक सेपरेट व्हिडिओ करू टूरचा, त्याच्यामध्ये ॲड करेन. सो आता 10:30 वाजलेत, बऱ्यापैकी आहे आमच्याकडे वेळ, त्यामुळे म्हटलं की ब्रेकफास्ट करून वॉकही झालं आणि मुलांना फिरताही आलं. हळू पडशील. हे पूनम काय बघतेस? ॲक्च्युली आमच्या सगळ्यांच्या आंघोळा सकाळ सकाळीच झाल्या होत्या, तरी ओमकारने इथं स्विमिंगचा चान्स मारलेला आहे.
पूर्वाचा बिलकुल स्विमिंग करण्याचा मूड नाही आहे आणि मी तर फारच थकून गेली आहे. ॲक्च्युली थोडा टाईम काढायला हवा होता स्विमिंग करण्यासाठी इथं, पण स्विमिंग करतो ना तेव्हा अर्धा दिवस तर असाच जातो स्विमिंग करणं, त्यानंतर थकून जातो, मग आंघोळा. पण आपण इथं स्विमिंगला आलो नव्हतो, छान छान गोष्टी पाहायला आलो होतो, म्हणून ही गोष्ट आम्ही फारशी सिरियस घेतली नाही. आणि स्विमिंग काय मुलांचं नेहमी सोसायटीच्या पूलमध्ये होतच असतं. आज माणूस आलाय इकडं. काका आप यहाँ मेंटेन करते हो ऐसा? ओके. तो त्यांनी छान पूरा पानी मेंटेन करना, ये पूरा साफ सफाई, उसके बाद में वो फाउंटेन है वहाँ पे. हाँ बहुत बड़ा एरिया है ना, सब क्लीन. हां तर काकांनी छान पाणी आणून दिलं. आम्ही ॲक्च्युली अशी बॉटल आणली होती पाण्याची. ओमकारनं अशा प्रकारे एक चान्स मारलेला आहे पोहण्याचा आणि त्याला खूप भारी वाटते आणि मला त्याला स्विम करताना बघून भारी वाटतंय. म्हणजे इतका भला मोठा स्विमिंग पूल आहे ना, हा म्हणजे मनच भरत नाही आहे. ॲक्च्युली आम्हाला चौघांनाही स्विमिंग करायला हवं होतं, बट यस आता म्हणजे आज आम्हाला जायचं आहे. म्हणालं ना खूप मोठा एरिया आहे आणि काय काय आम्ही बघणार आणि करणार नाही का. सो यस, बट ओमकारने स्विमिंग केलं आणि आम्ही छान टाइमपास करतोय. थोडंफार तिथंच फिरू. सो ओमकारचं स्विमिंग सुरू आहे आणि आम्ही तर रेस्ट घेतोय. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आहे, पाण्याचा आवाज आहे आणि अख्खा स्विमिंग पूलमध्ये आपणच आहे. यस, सकाळी होती ॲक्च्युली. हां एक फॅमिली होती. इट वॉज सो ब्युटिफुल. हां म्हणजे मी नाही पाहिला असा एवढा स्विमिंग पूल, एवढा मोठा एरिया आणि हे फील आहे ना राजस्थानमध्ये आल्यानंतर एक पॅलेसचं फील हवं होतं ना, एक्झॅक्ट तसं आहे. तर स्विमिंग पूलच्या साईडला असे टेबल चेअर आहेत आणि मॅडम रेस्ट घेत आहेत. सो आणि इथं माझा लिटल बनी. झोप त्याच्यावर उतरत नाही बाळ. थँक्यू सो मच. सो ओमकारची स्विमिंग झाली आहे आणि हे इथलं ना स्विमिंग झाल्यानंतर शॉवर वगैरे आहे, चेंजिंग रूम. त्या बाजूला त्याचे हेअर जंगल असतात, केस वाढायला खूपच त्याला वेळ लागतो. आता उलटा सनबाथ करतोय, सनबाथ. हा थंडी वाजते त्याला आणि आम्हाला गरम होतात. टॅनिंग ओके, टॅनिंग तर टॅनिंग. चला ऑलरेडी टॅन झालंय आपण. लेट्स गो बडी. पळापळी करू नकोस आता, टेक अ रेस्ट. हॅपी. What was you doing, buddy? I'm playing golf. How was the experience? Fun. Show me the golf ball. I'm playing golf. It flew from Himalaya, and there are 3 varieties: yellow wagtail, white wagtail, and grey wagtail. So That is the white middle wagtail. Himalayas, outer Himalayas, Huh. and and middle Himalayas. And Dargana. डॅडानं पिंक सॅक घेतली आहे, पूर्वानं दिलं. त्यांनी विचारलं ना आता तुला तुझी काय Military or Air Force. एअरफोर्स. हो ना, प्लेन उडवते. नाही नाही तुला ते आवडतं ना ते काय. पूर्वा, this tree, I think it is a Mama, fruit I'll called. meet you in the आम्ही lobby. त्याला शेंबूड गन्या म्हणायचो. Mama, शेंबुडगण्या थांब ओमकार एक मिनिट. म्हणजे एवढे ना असं बेरी सारखे फ्रूट यायचे I will meet you in the lobby. आणि आपण तू काय खात नाही का. ते खाल्लं की असं तुरट लागायचं आणि तसंच त्याच्यात चिकट चिकट यायचं ग. शेंबुडगण्याचं झाड आहे, कुणाला माहिती असेल तर. पोरं हसतायत. चला वी आर टायर्ड
आता लंच करू शकतो. ओमकारलाच भूक लागेल मे बी. सकाळी आम्ही इथं ब्रेकफास्ट करून गेलो होतो, त्यानंतर त्यांनी हे सगळं क्लीन केलं आहे आणि आता ना इथं लंचची तयारी सुरू आहे, कारण पुन्हा लंचसाठी लोक इथं येतील म्हणून. आज आम्ही इथं लंच करणार नाही आहे, पण मुलांसाठी सँडविच मागवलं आहे. ते यायला 15-20 मिनटं तर लागतील. मुलांचं सँडविच आलेलं आहे. मी आणि नवऱ्यानं म्हणाल तर लिंबू सरबत घेतला आहे, कारण सकाळी खूप हेवी ब्रेकफास्ट झाला होता. ॲक्च्युली ते म्हणत होते ना, आत्ता आम्ही जे सँडविच खाल्लं ना त्याचे 1000 रुपीज झाले. त्यांचं असं होतं की तुम्ही पे नका करू म्हणून वगैरे, आमच्याकडून तुम्हाला द्यायचं होतं म्हणून एवढा आपण खर्च करतो. ही मोठी गोष्ट नव्हती, पण त्यांनी म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे. यस, आम्ही ते पे केलेले आहेत, पैसे दिलेले आहेत तरीसुद्धा. ॲक्च्युली काय झालं, नवऱ्यानं बिल पे केलं आणि पूर्व आणि तो पुढं निघून गेले. मी आणि ओमकार येत असताना मॅनेजरनी पाहिलं आणि ते धावतच आले. सकाळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आज आम्ही निघतोय म्हणून, आणि त्यांनी सकाळीच ठरवलं होतं की आज यांनी लंच केलं किंवा इथून काय खाल्लं तर त्याचे पैसे घ्यायचे नाहीत. पण जेव्हा आम्ही बिल पे केलं ना तेव्हा ते नव्हते आणि त्यांना कळालं ना मी जाताना, तर ते येऊन माझ्याशी 10 मिनटं छान बोलले आणि आम्हालाही लवकर निघावं लागतंय म्हणून मी व्हिडिओ वगैरे शूट नाही केला. आणि ते बरंही वाटत नाही, नाही का, कोणतर आपल्याशी आपुलकीनं बोलतंय आणि आपण कॅमेरा घेऊन ते शूट करतोय. सो असं त्यांनी कार्ड दिलं आहे, कधी आला तर या किंवा फ्रेंड्सला सांगा म्हणून वगैरे. आणि इतकी छान छान लोक भेटली ना, मला हेच वाटतं की 3-4 दिवसासाठी येतो आणि इतकी छान लोक भेटतात आणि आपलंसं होऊन जातं. ह्या लोकांशी बाहेर जेव्हा जाते तेव्हा बोलते मला आवडतं. ॲक्च्युली नवरा कधी कधी शाय होतो, मुलं पण फारशी बोलत नाहीत, पण मला आवडतं. तर खूप छान असा टाईम आम्ही इथं स्पेंड केलेला आहे. अविस्मरणीय असं म्हणतो ना त्या पद्धतीचा होता. माहीत नाही पुन्हा आम्ही कधी येऊ, पण चान्स मिळाला तर कधी ना कधी तर एकदा जर इथं यायचं असेल तर इथंच आम्ही थांबू. चला, तर सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही घरी जायला रेडी झालो आहे. मस्त छान म्हणजे इथं टाईम स्पेंड केलेला आहे. उबर यायला 15 ते 20 मिनटं लागतील. आणि ही फुलं आहेत ना खरी आहेत. मला सुरुवातीला प्लास्टिकची वाटली होती, आल्याला असं फील झालं आणि नंतर पाहिल्यावर मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की हे हॉटेल खूपच छान आहे म्हणून, आणि आम्हाला याच्याबद्दल ना थोडीशी डिटेल्स दे म्हणून. तर नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण हॉटेलची टूर, इथले डिटेल्स आणि आम्हाला काय काय गोष्टी छान वाटल्या त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करेन. जोधपूरमधल्या बऱ्याच गोष्टी आम्हाला खूप आवडल्या. इथले पॅलेस वगैरे आणि त्यामध्ये असलेल्या सर्व पूर्वीच्या गोष्टी पाहता आल्या ना, त्याचा आनंद खूप होता. आणि इथल्या छान छान आठवणी घेऊन आता आम्ही निघतोय. आणि आम्हाला असं नेहमी वाटतं की आपण ज्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणचं कल्चर, फूड, तिथली लोक, तिथं ज्या काही पूर्वीच्या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत त्या पाहाव्यात, कारण प्रत्येक ठिकाणचं वेगळं वैशिष्ट्य असतं आणि ते पाहता येणं म्हणजे आपल्यासाठी खरंच पर्वणी असते. आणि त्याचबरोबर जी लोकल लोक असतात ना त्यांच्याबरोबर जेव्हा आपण गप्पा-टप्पा करतो ना, जे त्यांचं इथलं जीवन आहे त्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी कळायला लागतात आणि आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे ह्या तर गोष्टी कुठेही लिहून ठेवलेल्या नसतात किंवा त्याची माहितीही नसते, पण आपण संवाद जेव्हा साधतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागतात आणि त्या खूप छान वाटतात ऐकायला. जोधपूर एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 1:15 वाजलेत. 2:30ला आमची फ्लाईट आहे. सो 1 तासभर आधी व्यवस्थित पोहोचलो एवढ्या सगळ्या गोष्टी करून. आणि जवळ होतं हॉटेलपासून अर्धा तासाच्या अंतरावरच एअरपोर्ट असल्यामुळं खूप रश झाला नाही आणि फारशी गर्दी नाही आहे, म्हणजे ट्रॅफिक नाही आहे. ट्रॅफिक नसल्यानं पटकन येता येतं. आम्ही प्लेनमध्ये बसलेलो आहोत. विमान टेक ऑफ पण झालं आहे. वरून खालचं दृश्य खूप सुंदर दिसतं आहे आणि आता मी टायर्ड झाली आहे. एक छोटीशी नॅप घेते. पुण्याला पोहोचेपर्यंत 1.5 ते पावणे 2 तास लागतील आणि छान आराम होईल त्यामध्ये. पुण्यात आम्ही पोहोचलेलो आहोत. लँडिंग होतं आहे आणि बॅगा वगैरे घेऊन बाहेर गेल्यानंतर निवांत बोलते. जवळपास 5:15 झाले आहेत आणि इथं आमच्या बॅग्स दिसतील. आत्ताच आम्ही पोहोचलो आहे एअरपोर्ट. ॲक्च्युली हे फूड कोर्ट आहे, चितळे बंधू, आणि फूड कोर्टमध्ये आम्ही आलो आहे. वेगवेगळे इथं रेस्टॉरंट आहे. क्रॉसवर्ड पूर्वानं अजून बघितलं नाही, नाहीतर बुकसाठी घेऊन जाईल.
आणि विमानातून आम्ही उतरलो. त्याच्यानंतर एअरपोर्टवर आमच्या बॅग घेतल्या. तिथं बराच वेळ आमचा गेला. त्यानंतर बाहेर आल्यानंतर शटल होती विमानतळापासून या मॉलपर्यंत. त्यांच्या बस होत्या ना, त्यातूनच आम्ही आलेलो आहोत. आणि इथं फूड कोर्टसुद्धा आहे आणि याच्या बाजूलाच ना उबरसुद्धा आपण बुक करू शकतो. तिथं सगळ्या टॅक्सी येतील आणि तिथून आपण घरी जाऊ शकतो. सो आम्ही पहिला आता काहीतरी खाऊ आणि त्यानंतर उबर बुक करून निघू. भूक लागली आहे. नाश्ता भरपूर केला होता. मुलांना सँडविच दिलं होतं. ओंकारला भूक लागली होती कारण स्विमिंग केल्यावर जास्त भूक लागत असते. KFC मागवलं. सो आम्ही असं फूड मागवलेलं आहे. ओपन येस. एवढी भूक लागली आहे ना, ऑर्डर येईपर्यंत 5:30 झाले. 20 मिनिटं लागले. हे ना काय चोको मड पाय आणि खूप छान आहे. म्हणजे मड सारखंच आहे ते प्लस आईस्क्रीम असं फ्लेवर आहे. हो का? जसं मी म्हणाले होते पहिल्या व्हिडिओमध्ये, डोमेस्टिक प्रवास आम्ही पहिल्यांदा करतोय आणि पुण्याचं एअरपोर्टसुद्धा आम्ही पहिल्यांदा पाहिलं. ट्रिपवरून आल्यानंतर आम्हाला उबर बुक करायची होती आणि तेव्हा कळलं की अरे तिथं म्हणजे टॅक्सी वगैरे येत नाहीत एअरपोर्टपाशी, तर त्यांची शटल असते आणि बस आपल्याला या मॉलपर्यंत आणून सोडते. अगदी हा मॉल एअरपोर्टपासून खूप जवळ आहे आणि इथं वेगवेगळे शॉप्स वगैरे आहेत, फूड कोर्ट आहे आणि यामध्येच ना आपण टॅक्सी उबर जे काही बुक करतो ना, ओला वगैरे, ते इथं न्यायला येतात. आज आमचं टॅक्सीचं रेंट म्हणाल तर 450 रुपये झालेला आहे. ओमकारना कारमध्ये बसल्या बसल्याच 5 मिनिटात झोपी गेला आणि थोड्या वेळातच आम्ही घरी पोहोचतो. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास 8 वाजलेले आहेत. अर्धा तास मी रेस्ट घेतला, त्यानंतर फ्रेश झाले आणि कामाला सुरुवात केलेली आहे. थकली आहे थोडी तरीसुद्धा. बॅगा वगैरे मी उद्या लावणार आहे. आणि इकडं म्हणाल तर मी कुकर लावलेला आहे. डाळ भात, यस आम्ही पोटभर खाऊनच आलो होतो, पण 9-9:30ला जर मुलांना भूक लागली तर हलका फुलका डाळ भात खातील. त्यामुळं कुकर लावलाय. दुधाचं भांडं ठेवलं. इथं दूध नाही आहे. नवऱ्याला सांगितलंय फ्रेश होऊन दूध घेऊन ये म्हणून, कारण दूधवाला उद्या सकाळी 9:30-10पर्यंत येईल. पण आता लागेल आहे सकाळी उठल्यावर चहाला सुद्धा, त्यामुळं दूध आणायचं आहे. कुकर होतोय आणि इथं आहेत भांडी. आता मी भांडीच मांडत होते. जाताना इतकी घाई झाली ना, मला भांडी मांडताच आली नाही, तर पटकन ही भांडी पण मांडून घेते, तोपर्यंत कुकर होईल. घरी व्यवस्थित पोहोचलेलो आहोत आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तो धन्यवाद. बाय बाय.